चांदोबा महाभारत 37वा भाग. यक्ष प्रश्न. पांडवांच्या अरण्यवासाचे 12वे वर्ष पूर्ण होत आले होते. इंद्राने पांडवांचे हित करण्याच्या उद्देशाने ब्राह्मण रूपात कर्णाकडे जाऊन त्याच्या सहज कवचकुंडलांची याचना करायचे निश्चित केले. ही गोष्ट कर्णाचा पिता सूर्याला समजली. सूर्याने एका पहाटे कर्णाला स्वप्नात दर्शन देऊन म्हटले, कर्णा, तू ब्राह्मणांना ते मागतील ती कोणतीही वस्तू देतोस. त्यामुळे इंद्र तुझ्याकडे ब्राह्मण वेशात येऊन तुझी सहज कवचकुंडले दान म्हणून मागेल. त्याला दुसरे काहीही दे, परंतु कवचकुंडले देऊ नकोस. ती जोपर्यंत तुझ्याकडे आहेत तोपर्यंत युद्धात तुला कोणीही मारू शकणार नाही. ती गेल्यास मात्र तुला निश्चितच मरण येईल. देवा, तुम्ही स्वतः येऊन मला हितोपदेश करणे हीच माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. परंतु ब्राह्मणांनी मागितलेली वस्तू देणे हे माझे व्रत आहे. यामुळे जगात मला ख्याती मिळाली आहे. असे असताना प्रत्यक्ष देवेंद्रासारखा श्रेष्ठ व्यक्ती येऊन माझी सहज कवचकुंडले दान म्हणून मागेल तर मी ती कशी न देता राहीन. त्यामुळे मी ती नक्कीच देईन. त्यामुळे माझी कीर्ती अधिकच वाढेल. पांडवांना अपकीर्ती मिळेल. कीर्ती नष्ट झाल्यावर जिवंत राहून तरी काय उपयोग आहे, असे कर्ण म्हणाला. मूर्खा, शरीरच नष्ट झाल्यावर कीर्तीचा काय उपयोग. ते प्रेताच्या अलंकारासारखे आहे. तुझे आणि अर्जुनाचे युद्ध नक्कीच होईल. जोपर्यंत तुझ्याकडे कवचकुंडले आहेत तोपर्यंत अर्जुनाने इंद्राला सोबत आणले तरीही तो तुला जिंकू शकणार नाही. त्यामुळे ती इंद्राला देऊ नकोस, असे सूर्य म्हणाला. देवा, मला क्षमा करा. ब्राह्मण येऊन मागतील तर प्राणही द्यावेत हा माझा नियम आहे. कवचकुंडलांच्या सहाय्याविनाही मी अर्जुनाला जिंकू शकेन. माझ्याकडे परशुरामाने आणि द्रोणाने दिलेली अस्त्रे आहेत, असे कर्ण सूर्याला म्हणाला. जर तुझा असाच दृढ निश्चय असेल तर एक काम कर. इंद्राकडे एक अमोघ शक्ती आहे. तिने कोणत्याही प्रकारच्या शत्रूला मारता येते. ती शत्रूचा वध करून परत येते. जेव्हा इंद्र तुझी कवचकुंडले मागेल तेव्हा त्या बदल्यात ती शक्ती माग. त्याने तू अर्जुनाला जिंकू शकशील, असे सूर्य म्हणाला. इतक्यात कर्ण जागा झाला आणि पहाट होत असल्याचे पाहून इंद्राच्या येण्याची वाट पाहू लागला. तो दररोज माध्यान्ह काळी सूर्योपासना करून ब्राह्मणांना त्यांनी मागितलेली दाने देत असे. त्या दिवशी त्यावेळी इंद्र ब्राह्मण वेशात आला आणि म्हणाला, भिक्षा देही. कर्णाने आपल्या सवयीनुसार त्यांची पूजा केली आणि म्हणाला, ब्राह्मणोत्तमा, तुम्हाला काय हवे आहे. सुंदर स्त्रिया, सुपीक भूमी, चांगल्या गायी, जे हवे असेल ते मागा. पुत्रा, मला त्यापैकी काहीही नको आहे. तुझी सहज कवचकुंडले कापून दे, असे इंद्र म्हणाला. ब्राह्मणोत्तमा, ही कवचकुंडले माझ्या प्राणांचे रक्षण करणारी आहेत. या व्यतिरिक्त दुसरे काहीही मागा, असे कर्ण म्हणाला. तो ब्राह्मण प्रत्यक्ष इंद्रच आहे हे त्याला समजले. नाही, मला तुझी कवचकुंडलेच हवी आहेत, असे इंद्र म्हणाला. कर्ण हसून म्हणाला, तुम्ही इंद्र आहात हे मला माहीत आहे. आमच्यासारख्यांना वरदान देणाऱ्या तुम्ही असे याचना करणे योग्य दिसत नाही. जर मी तुम्हाला कवचकुंडले दिली तर शत्रूंकडून सहजच पराभूत होऊन अपकीर्तीला प्राप्त होईन. त्यामुळे कवचकुंडले देईन, परंतु मला तुमची अमोघ शक्ती द्या. त्यावर इंद्र म्हणाला, मी माझी शक्ती तशीच देईन, परंतु तू तिचा केवळ एकाला मारण्यासाठीच उपयोग करू शकशील. तू प्रहार करताच ती तुझ्या शत्रूला मारून माझ्याकडे परत येईल. त्याला तुझी हरकत नसेल तर ती घे. देवा, माझा शत्रू एकच आहे. त्याला मारणे हीच माझी इच्छा आहे, असे कर्ण म्हणाला. मला माहीत आहे, या शक्तीने तू अर्जुनाला मारू इच्छितोस, परंतु श्रीकृष्ण त्याच्या पाठीशी उभा असताना त्याला मारणे तुझ्यासाठी शक्य नाही. काहीही असो, मी दिलेली शक्ती प्राण संकटाच्या वेळी तुझ्याकडे असलेली इतर कोणतीही अस्त्रे उपयोगी न पडतील तेव्हाच वापर. उतावळेपणाने अपरिचितांवर किंवा अनावश्यकपणे प्रहार करशील तर ही शक्ती तुझेच प्राण घेईल, अशी पूर्वसूचना इंद्राने दिली. आपल्या शरीराबरोबर जन्मलेल्या आणि वाढलेल्या कवचकुंडलांना कापून देताना आपल्याला विद्रूप स्वरूप प्राप्त होऊ नये अशी प्रार्थना कर्णाने केली. इंद्राने ते मान्य केले. कर्णाने इंद्राकडून शक्ती ग्रहण केली आणि त्यांना आपल्या शरीरावरून कवच आणि कुंडले कापून दिली. कर्णाची कवचकुंडले गेली हे वृत्त समजताच पांडवांना परमानंद झाला. कौरवांना दुःख झाले. पांडव द्वैतवनात राहत असताना एक ब्राह्मण धावत आला आणि म्हणाला, मी अरणी एका झाडाच्या फांदीला अडकवली होती. इतक्यात एक हरिण आले आणि त्या झाडाला आपले शरीर घासू लागले असता माझी अरणी त्याच्या शिंगामध्ये अडकली. ते हरिण माझी अरणी घेऊन पळून जात आहे. त्याशिवाय माझे अग्निकार्य पूर्ण होऊ शकणार नाही. कृपया माझी अरणी मला आणून द्या. तत्काळ पांडव त्या हरणाच्या मागे धावले आणि त्यांनी त्यावर बाण चालवले, परंतु एकही बाण त्या हरणाला लागला नाही. उलट पक्षी ते अधिकाधिक त्यांच्यापासून दूर होत गेले आणि शेवटी घनदाट अरण्यात दिसेनासे झाले. पाचही पांडव थकून गेले आणि भूक तहानेने व्याकुळ होऊन एका झाडाच्या सावलीत बसले. तेव्हा नकुल म्हणाला, आपल्यावर अशी संकटांवर संकटे येण्याचे कारण काय असावे. पूर्वजन्मी केलेल्या दुष्टकृत्यामुळे या जन्मात संकटे येत आहेत, असे धर्मराज म्हणाला. त्या दिवशी द्रौपदीला सभेत आणले गेले तेव्हाच मी त्या दुष्टांना न मारल्यामुळे आपण असे कष्ट भोगत आहोत, असे भीम म्हणाला.
द्यूत खेळताना कर्णाने उच्चारलेले शब्द मी शांतपणे सहन केल्यामुळेच आपण निष्प्रभ होऊन अरण्यात आलो आहोत आणि या अवस्था भोगत आहोत, असे अर्जुन म्हणाला. त्या शकुनीला तेव्हाच मारले असते तर आपल्याला काहीच कष्ट झाले नसते, असे सहदेव म्हणाला. धर्मराजाने नकुलाला पाहून म्हटले, सर्वांना तहान लागली आहे. या झाडावर चढून कोठे पाणी आहे का ते पहा आणि भात्यात पाणी आण. नकुलाने झाडावर चढून जवळच पाणी असल्याच्या खुणा जाणल्या आणि तेथे जाऊन स्वतःची तहान भागवून उरलेल्यांसाठी पाणी आणण्याकरिता तो निघाला. तो एका सरोवराजवळ पोहोचला आणि पाणी पिणार इतक्यात एक अशरीरी वाणी म्हणाली, थांब, मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देऊन मग पाणी पी, हे सरोवर माझे आहे. नकुलाने त्या शब्दांकडे लक्ष न देता पाणी प्यायले आणि तो मूर्छित झाला. तो बराच वेळ न आल्यामुळे धर्मराजाने सहदेवाला पाठवले. सहदेवानेही सरोवराजवळ पोहोचताच मृताप्रमाणे पडलेल्या नकुलाला पाहून वेदना अनुभवत तहानेचा त्रास सहन न झाल्यामुळे अशरीरी वाणीच्या शब्दांकडे दुर्लक्ष करून पाणी प्यायले आणि तोही खाली पडला. त्यानंतर धर्मराजाने गेलेल्यांचा शोध घेण्याकरिता अर्जुनाला पाठवले. अर्जुनाने सरोवराजवळ पोहोचून भावांना पाहिले. त्यांना अशी अवस्था कोणी केली हे पाहण्यासाठी त्याने आजूबाजूला पाहिले तर कोठे एक पक्षीही नव्हता. तहानेचा त्रास सहन न झाल्यामुळे तो पाणी पिणार इतक्यात त्यालाही अदृश्य वाणी ऐकू आली, सामर्थ्य असेल तर माझ्यासमोर प्रगट हो, अदृश्य राहून का बोलतोस, असे म्हणत अर्जुनाने आवाज आलेल्या दिशेने बाण सोडले आणि पाणी पिऊन तोही खाली पडला. त्याच्यानंतर भीम आला आणि त्याने अशरीरी वाणीकडे दुर्लक्ष करून पाणी प्यायले आणि तोही पडला. शेवटी धर्मराज स्वतः निघाले आणि सरोवराजवळ निष्प्राण पडलेल्या भावांना पाहून अत्यंत दुःखी झाले. तेव्हा अशरीरी वाणी अशी म्हणाली, मी एक बगळा आहे. मी या सरोवरातील मासे खाऊन जिवंत राहतो. माझ्या प्रश्नांची उत्तरे न देता पाणी प्यायल्यामुळे मी तुझ्या भावांना मारले. किमान तू तरी माझ्या प्रश्नांची उत्तरे दे आणि तुला हवे तेवढे पाणी घे, अन्यथा तुझीही त्यांच्यासारखीच अवस्था होईल. हे शब्द ऐकून धर्मराज म्हणाले, माझे भाऊ एका पक्षाच्या हातून मरणारे नाहीत. तू बगळा नाहीस. तू कोण आहेस? तुला काय हवे आहे? होय, मी बगळा नाही, यक्षराज आहे, असे म्हणत तो यक्षताडाच्या झाडाइतक्या उंचीचा सरोवराच्या काठावर धर्मराजाला दिसला आणि म्हणाला, तुला पाणी हवे असेल तर माझ्या प्रश्नांची योग्य उत्तरे दे. विचार, मला शक्य असेल तर सांगेन, असे धर्मराज म्हणाले. यक्षाने अनेक प्रश्न विचारले. धर्मराजाने दिलेल्या उत्तरांनी यक्षाला संतुष्ट केले. तुझ्या उत्तरांनी मी प्रसन्न झालो आहे. मरण पावलेल्या तुझ्या भावांपैकी एकाला मी जिवंत करीन. कोणाला जिवंत करू ते माग, असे यक्ष म्हणाला. यक्षराजा, नकुलाला जिवंत कर, असे धर्मराज म्हणाले. महाबलशाली भीम आणि महापराक्रमी अर्जुन यांना सोडून तुझ्या सावत्र आईच्या मुलाला नकुलाला का जिवंत करायला सांगत आहेस, असे यक्षाने विचारले. माझ्या पित्याला कुंती आणि माद्री अशा 2 पत्नी होत्या. कुंतीच्या पुत्रांपैकी मी जिवंत आहे. माद्रीच्या पुत्रांपैकी एक जिवंत राहणे हाच धर्म आहे असे मला वाटले, असे धर्मराज म्हणाले. उत्तम, धर्मद्रोह न करण्यालाच तू सर्वोत्तम धर्म मानलेस. मी तुझ्या सर्व भावांना जिवंत करीन, असे यक्ष म्हणाला. तत्काळ भीम, अर्जुन, नकुल आणि सहदेव झोपेतून उठल्याप्रमाणे उठून बसले. त्यांच्यामध्ये भूक तहानेची कोणतीही खूण उरली नव्हती. महोदय, तुम्ही सामान्य यक्ष नाही, कोणत्या देवता आहात ते सांगा, असे धर्मराजांनी विचारले. त्यावर तो यक्ष म्हणाला, मी धर्मदेवता आहे, तुझा पिता आहे. तुझी परीक्षा घेण्यासाठी आलो होतो. देवा, एका ब्राह्मणाची अरणी एक हरिण घेऊन पळून गेले. बिचारे, त्याशिवाय ते अग्निकार्य करू शकत नाहीत. त्यांच्या दैनंदिन कर्मकांडाला कोणताही अडथळा येऊ नये अशी कृपा करा, असे धर्मराज म्हणाले. मीच ते हरिण होतो. तुम्हा सर्वांना येथे बोलावण्यासाठी मी ते कार्य केले होते. ही घ्या त्या ब्राह्मणाची अरणी. कोणताही वर माग, मी देईन, असे धर्मदेवता म्हणाले. आमचा 12 वर्षांचा वनवास पूर्ण होत आहे. अज्ञातवासाच्या काळात आम्हाला कोणीही ओळखू नये अशी कृपा करा, असे धर्मराज म्हणाले. धर्मदेवतेने तसेच होईल असा वर दिला आणि ते अदृश्य झाले. पांडवांनी अरणी नेऊन ती गमावलेल्या ब्राह्मणाला दिली. आपल्या अग्निकार्यामध्ये कोणताही अडथळा न येऊ दिल्याबद्दल त्या ब्राह्मणाने पांडवांप्रती कृतज्ञता व्यक्त केली आणि त्यांना विजय मिळो असा आशीर्वाद देऊन ते आपल्या मार्गाने निघून गेले. लवकरच पांडवांचा वनवास संपला. त्यांनी आपल्यासोबत इतका काळ राहिलेल्या ब्राह्मणांचा निरोप घेतला आणि त्यांना नमस्कार करत म्हटले, ब्राह्मणोत्तमांनो, आमच्या नियमानुसार यापुढे 1 वर्षापर्यंत आम्हाला अज्ञातवास करायचा आहे, त्यामुळे आम्ही तुमचा निरोप घेत आहोत, असे सांगून अज्ञातवास निर्विघ्नपणे पूर्ण व्हावा यासाठी त्यांचे आशीर्वाद प्राप्त केले. तेव्हा धौम्य धर्मराजाला म्हणाले, प्रत्यक्ष इंद्रालाही अज्ञातवास टळला नव्हता. लवकरच तुमचे कष्ट दूर होतील. पांडव द्रौपदीला आणि धौम्याला सोबत घेऊन आपल्या आश्रमापासून काही अंतरावर गेले आणि तेथे एकांतात दुसऱ्या दिवसापासून त्यांना सुरू कराव्या लागणाऱ्या अज्ञातवासाविषयी त्यांनी गुप्त मंत्रणा केली. चांदोबा महाभारत 37वा भाग संपन्न. सद्य स्वस्ती.